नमस्कार, मी गुरुदास कामत. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हार्दिक स्वागत. आज मी अशा जागेवर आलेलो आहे. हाऊसिंग गुरु श्री रमेश प्रभू तुमच्या 60व्या वाढदिवसासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांची वाटचाल मी गेल्या 25 वर्षापासून बघतो. आम्ही तुमच्या बरोबर तुमच्या छत्रछायामध्ये आम्ही आहोत. तसंच तुमच्या पुढच्या जीवनासाठी तुमच्या 60व्या नंतरच्या गुणवत्तेच्या जीवनात उदंड आयुष्य सुदृढ आरोग्य मिळू दे आणि तुमच्या छत्रछाया आमच्या सगळ्यावर असंच असू दे म्हणून ईश्वर चरणी प्रार्थना करतो. सिंधु सरस्वती जमुना गोदावरी नर्मदा कृष्णा भीमरती जलगु सरयो हे गंडकी गोमती कावेरी कपिला प्रयाग विनदा नेत्रावदिस्तादयोः नद्यते हरिपाद पंकज भवाकुर्यादयो मंगलम् सुमूर्ते सावधाना सुलग्ने सावधाना उदितवागीश्वराभ्याम महाराधानादो मुहूर्तमस्तु तदेव लग्नो नंददेव ताराबलं चंद्रबलं देव विद्याबलं दैवलं देव लक्ष्मीदेव स्मामि दाना सुलग्ने सावधाना वसिष्ठवागीश्वराभ्यां दत्त महाराधानादो मुहूर्तमस्तु तदेव लग्नो नंददेव ताराबलं चंद्रबलं देव विद्याबलं दैवबलं देव लक्ष्मी सुमूर्ते सावधाना सुलग्ने सावधाना वसिष्ठवागीश्वराभ्यां कृष्णाभिपुरुषा देवनागते महाराधानादो मुहूर्तमस्तु. जीवन सुखमेतानो आरोग्य जरासनु काचड बळंबर पुरकामण उद्देशिचान सृष्टाप्ति पूर्ति उद्देश नवग्रह युक्त महामृत पवमान महाविष्णु विशेष रूपारी आराधना अर्चना पूजन हवन करते उद्देश माहिती विचार भार जाणते संतोष पोहताचे धन्यवाद अर्पण करताचे तशी दोन विषय त्यांनी उल्लेखाचे तुम्ही प्रार्थना करतात. तशी जी भोजन व्यवस्था केला हे दोन त्राय कुंदानंतर महाप्रसाद भोजन कोरका म्हणून विनम्र विनंती. आज आपण सर्व माझा इन्व्हिटेशनला मान ठेवून आमचं सर्व इन्व्हिटेशन मान ठेवून आपण सर्व आले. खूप खूप धन्यवाद. आज माझं 60वं वर्ष संपून 61व्या वर्षाला मी पदार्पण करतो. तर ह्या गेले 60 वर्षाच्या ह्याच्यामध्ये खूप लोकांचं योगदान आहे. मी खास मराठीत याच्यासाठी बोलतो की आपलं सर्वांना थोडंसं कळू द्या. सर्व मराठी जाणकार आहेत. तर हे लहान फॅमिलीचे एक फंक्शन ठेवलेलं आपण सर्व आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. हे 60 वर्षाच्या जर्नीमध्ये आई वडील तर आहे, देव सर्व आम्हाला दिलेला आहे. बहीण, मोठा बहीण, बाकीचं सर्वांनी आम्हाला खूप काय केलं. नंतर आई वडील गेल्यावर आमच्या मोठ्या भावानी जे गोवर्धन प्रभू आहे, वहिनी आहे. तर मी 10वी करून मुंबईत आलो 82ला. तर आमच्या आई वडिलांचा पार खऱ्या अर्थाने ह्या दोघांनी सांभाळलेले आहे. आणि आज मला एवढा आनंद आहे की दोन्ही आमच्या आई वडील आज इथे उपस्थित आहेत. आमचं ज्या आम्ही कष्ट केलेला आहे तरी देखील आम्हाला इथे आणून आज मी काय घडलेलं आहे आम्ही जे आहोत हे यांच्या दोघांचा आशीर्वादनी आहे. त्यांनी खूप आशीर्वाद न देता खूप काय आमच्यासाठी केलेलं आहे. मी खूप खूप धन्यवाद देतो गोवर्धन प्रभू आणि रूपलेखा प्रभू दोन्ही माझा मोठा भाऊ आणि वहिनीला. त्याच पद्धतीने गुरुचं श्रेष्ठ योगदान आहे. खूप फर्स्ट स्टँडर्डतून 10वी म्हणा, 10वीचं नंतर कॉलेज, नंतर जेव्हा प्रोफेशनल मध्ये येतो तर आज मी आग्राहून एवढं वर्ष फंक्शन झालं. तर काल मी मुद्दाम चौधरी सरांना सांगितलं तब्येत बरं नाहीये, म्हटलं चौधरी सर तुम्ही आला पाहिजे. चौधरी सरांनी ज्या एक गुरुचं स्थान आहे. आज मी खास भटजीला विचारला तुम्ही गणपतीला अगोदर आराधन करतात की गुरुला आराधन करतात. ते बोलतात गुरुला अगोदर आराधन करतो. गुरु जे आहे तुम्हाला सुरुवात पुढे दाखवतात. तर गुरुचं श्रेष्ठ स्थान आहे
आज आम्ही गुरुला म्हणजे नेहमीच गुरुलाच करतो, त्याच्यानंतर आम्ही प्राधान्य गणपतीला देतो, त्याप्रमाणे गुरुचं आराधन पण केलं. आणि आज दुष्यंत चौधरी सर आणि शीतलाजी मॅडम जे आमचं बरोबर आलेले आहे आज खूप वर्षानंतर, म्हणजे 30-35 वर्षापासून मी सांगतो त्यांना आमच्याकडे या, तर आज ते आलेले आहेत. तर खूप खूप आभार, अभिनंदन. मी थोडक्यात सांगतो, भाऊ वहिनींनी तर खूप केलेलं आहे, सरांनी सुद्धा एवढं केलं की विचारू नका. की मी आर्टिकल्स करताना जे काही मला कॉलेजमध्ये जायचं होतं, कॉलेजला त्यांनी इन्स्टिट्यूटचा परवानगी घेऊन मला कॉलेजला लेक्चर द्यायला दिलं. पगार पाहिजे म्हणून मला 10वी म्हणजे इंटर सीए झाल्यानंतर लेक्चर पोस्ट मला मिळत नाही. माझा मोठे भाऊ लेक्चर म्हणून तिथे काम करायचं, सह्य त्यांचं, पगार त्यांच्या नावाने ते मला मिळायचं. आणि चौधरी सरांनी मला तिथे आर्टिकल्स करताना सुद्धा तिकडे जायला द्यायचं. मी इंटर झाल्यानंतर त्यांच्याकडे गेलो. सकाळी 5:30ला मी ट्रेन धरून अंधेरीला यायचे सुखसागर, 11 वाजता तिथे ऑफिसला जायचं. नंतर 12:30ला का 1 वाजता माझा लेक्चर असायचं. 12:30 वाजता म्हणजे फक्त 1.5 तास सकाळचं मी त्यांच्याकडे काम करायचं. नंतर 5 वाजता संपल्यानंतर 5 ते 7 3 ते 3.5 तासच मी सराकडे काम केलेलं आहे. आणि सरांनी एवढं आम्हाला मदत केली की मला नाही वाटत कुठलेही सर असं म्हणजे खरंच देवासारखं आम्हाला पावलेलं आहे. खरं म्हणायला गेलं तर जेव्हा मी जर प्रॅक्टिस करायचं होतं, प्रॅक्टिसला क्लायंट नाहीये, ते म्हणले हे क्लायंट तू घेऊन जा. ऑफिस नाहीये, हे माझं ऑफिस आहे. ते स्वतः वेगळ्या जागेत आहेत. स्वतःचं ऑफिस उघडायला त्यांनी घर घेतलेलं, ते मला दिलं. नंतर लग्न झाल्यानंतर मी म्हटलं आता मला ऑफिस झालेलं, लग्नाचं राहायला घर नाहीये, तर त्यांनी तेच ऑफिसमध्ये मला राहायला पण दिलंय. एवढा मला नाही वाटत कोणी करतील. आणि त्यांच्या ऑफिस म्हणजे माझंच ऑफिस आहे. जे काही पुस्तक पाहिजे, हे पाहिजे, त्यांच्या ऑफिसचं लॉक करून माझ्याकडे असायचं. आणि जेव्हा मला प्रॅक्टिसला जी काही अडचण होत असतात की इन्कम टॅक्स मध्ये इकडे तिकडे स्वतः यायचं, इन्कम टॅक्स ऑफिसर बरोबर बसायचं, पैसे मी घ्यायचं, पण ही हॅज बीन ऑलवेज गायडिंग मी. मी खूप खूप धन्यवाद देतो. खरंच आज तुम्ही आलेत, एवढा आनंद झाला की विचारू नका. म्हणजे मला आम्हाला दोघांना खूप आनंद झाला. त्याच पद्धतीने माझा इथे आईचं बहीण आहे, बाप्पा आहे, की आमचं जे फॅमिली आहे, आमचं हेगडे फॅमिली म्हणजे ज्यांच्या आईचं 14 लोक आहेत, त्याच्यामध्ये मामा मामी आणि हे सर्वांनी आम्हाला खूप काही मदत केलेलं आहे. तर आम्ही तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. त्याच्यानंतर गुरुदास आहे, बाकीचं सासूमा मुलीला देऊन, हा हे महत्वाचं आहे. तुम्ही आठवण करून सासूमा सासरे, हो सासूमा सासरेनी आम्हाला 1991 23 डिसेंबर 1991ला तर आम्हाला लग्न करून दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर आमचं भाग्य म्हणजे खऱ्या अर्थाने लक्ष्मी घरात आलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही भाड्यात घरात होतो, तर स्वतःच आला. त्याच्यानंतर अंधेरीत आलो 1997ला, त्याच्यानंतर इकडे झालो. आणि त्याप्रमाणे तिने सुद्धा खूप लक्ष्मीचा भार केलेला आहे. आज सुद्धा ऑफिसमध्ये सर्व तेच सांभाळतात. फक्त आम्ही भटजीला पूर्ण माहिती आहे, तर पूर्णपणे ऑफिस सांभाळायचं काम सहना करते. आज सुद्धा हे काल रात्री 12 वाजता मी घरी आलो, एक सेमिनारला होतो. सकाळी 3 वाजता फ्लाईट धरून 5 वाजता फ्लाईट धरून घरी आलो. 9 वाजता 9 ते नंतर परत मी सेमिनारला गेलो. पूर्ण दिवस काल सेमिनारला होतो. पण एवढं सर्व अरेंजमेंट, याच्या अगोदर सुद्धा सर्व अरेंजमेंट मुलांना दोघांना वाढवलं केलं. आणि त्या पद्धतीने सासरेना सुद्धा आणि माझ्या बायकोला सुद्धा. त्यात मोठा भाऊ मुलगा आहे सिद्धार्थ. तर आम्ही हाऊसिंग फायनान्स सुरू केलं. कदाचित 2015 त्यांनी सीए झालो. सीए झाल्यानंतर त्यांनी हाऊसिंग फायनान्स करून आज हाऊसिंग फायनान्स जी सुरुवात 1996ला केलं होता, आज त्याचं पूर्ण एक रूपरेषा दिलेला आहे. तर तो सुद्धा बोलला की मला आमचं जवळच राहायचं आहे. तर बाजूलाच घर घेतलं. आणि सानिका जे आहे त्यांनी सुद्धा मी खूप खूप मुली आहेत, मुली सरकारी मुली आहेत. तर आमच्या बाजूलाच राहतात. तर तुमच्या दोघांना खूप खूप धन्यवाद. आणि सानिकाला देऊन आपला पुरोहित फॅमिली अजित पुरोहित आणि शोभांगी पुरोहित त्यांनी सुद्धा आम्हाला एक अजून लक्ष्मी दिले. त्याच्यानंतर 2 अजून लक्ष्मी दिली.
लक्ष्मीचा बरोबर आहे. आम्हाला 2 मुलं आहे, पण आता 2 मुली दिलेल्या आहे, श्रिया आणि सौम्या. बरोबर आहे. तर आम्हाला खूप देवाने मदत केलेला आहे किंवा आशीर्वाद दिलेला आहे. तर अजित पुरोहित आणि सांगतो ना, अजित पुरोहित आणि शोभांगी पुरोहित त्यांच्या फॅमिलीला सुद्धा खूप खूप धन्यवाद. तसंच श्रेयश आमचा आता बिझनेस 60 वर्ष झाला, म्हणून मी माझा पूर्ण भाग त्याच्यावर दिलेला आहे. RS Private Associationचा तो पार्टनर झालेला आहे. मी राजीनामा देऊन COP सरेंडर करून आता त्याला सोपवलेला आहे. तर त्यांनी ह्या सर्व भाग घेतलेला आहे. आमच्या बरोबर आता राहतोय. कदाचित थोड्या दिवसात लग्न पण होऊन जाईल. आमच्या बरोबर खूप खूप धन्यवाद. आणि अजित पुरोहितचा मोठा भाऊ प्रदीप पुरोहित आणि पंडित काका आणि त्यांच्या मिसेस सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि शैलजा बरोबर आहे ना, शैलजा आंटी. आणि आम्ही वसईला गेलो तर त्यांच्या घरात हक्काने जातो. आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलंय आणि जे काही सरांनी आम्हाला मदत केलं त्याच्यात कधी असं नाही बोललं की हे करायचं नाही ते करायचं नाही. तर आय थिंक आय एम थँकफुल. नंतर विश्वनाथन 1994 ला मी कॉलेजचा प्रोफेसर होतो वसईला. ते ऍक्च्युअल प्रोफेसर होतो. 88 to 91 आमचा VS प्रभूचा प्रोफेसर म्हणून होता. तिकडे पगार त्यांच्या नावाने मिळायचं, पण मी घ्यायचं. ठीक आहे, मी लेक्चर द्यायचं. 1991 CA झाल्यानंतर मी स्वतः प्रोफेसर तिकडे सेट कॉलेज झालो. माझा विद्यार्थी आहे, त्याच्यानंतर आर्टिकल्स वगैरे करून. आणि नंतर अनिता आणि विश्वनाथ ते दोन्ही तिकडे करून घेतलं, लव्ह मॅरेज केलं. आज त्यांच्या मुलांना सुद्धा सिद्धार्थ म्हणून नाव ठेवलं त्यांनी. आणि आज आमचा वसई जाऊ आम्ही लग्न घडून दिलं. बरोबर. तर खऱ्या अर्थाने ते सुद्धा आमचं वसई ऑफिस सांभाळतात. आणि आता सुद्धा तर त्यांच्या पूर्ण आम्हाला मदत होतोय. आणि जेव्हा जेव्हा आपण त्यांना बोलवतो की ते आमच्याकडे हाजीर असतात. तर खूप खूप धन्यवाद विश्वनाथ आणि अनिता, खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आता आमचं मधलाचा भाऊ विश्वनाथन आलेलं आहे. गोष्ट विचारत होते, विचार कुठे वैभव कुठे या. तर माझं ग्रॅज्युएशन जेव्हा करायचं होता, विश्वनाथ प्रभू माझा मधला भाऊ ते पिग्मी एजन्सी करायचं. तिकडे त्यांच्या बरोबर मी फर्स्ट इयर BCom, सेकंड इयर BCom त्यांच्या बरोबर मी दहिसरला ऍज अ बॅचलर करायचं. त्यांच्या पिग्मी कलेक्शन मधून मी पण कलेक्शन करायचं, आणून द्यायचं. काही अकाउंट्स लिहायचं, काही अकाउंट्स त्यांनी सुद्धा मला काही कस्टमर आणून दिले. तर 2 वर्ष आम्ही एकत्र दहिसरमध्ये बॅचलर म्हणून काम केल्यानंतर 3rd इयरला मी परत आमच्या मोठ्या भाऊकडे गेलेलो. तर त्यांनी सुद्धा आमचं फॅमिलीला म्हणा किंवा आमचं फॅमिलीला खूप काही मदत केलेली आहे. माझं सुद्धा कॅरियर घडवण्यामध्ये आमच्या फॅमिलीचा सर्वांचं योगदान आहे, सरांचं योगदान आहे, आपलं सर्वांचं योगदान आहे. तर मी आज जे आहे ते सर्वांचं आपलं सर्वांचं आशीर्वादाने आहे, योगदानी आहे. आणि शेवटी मी एवढं सांगेन, देवाने हे जे घडून दिलंय तर मी देवाला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आणि मी पूर्णपणे त्यांना असंच आमचं पुढचा जन्म किंवा ह्या जन्माला सुद्धा पूर्णपणे आमचा देखभाल करावा, एवढंच मी सांगून माझं 2 मिनिटचं भाषण संपवतो. थँक्यू. आता जेवण आहे. नमस्कार, मी दुष्यंत चौधरी. मी CA ची प्रॅक्टिस वसईला करत असताना रमेश प्रभू माझ्याकडे कोणाच्या तरी थ्रू पण अप्रोच झाले आर्टिकलशिपसाठी. ठीक आहे म्हटलं, या काय हरकत नाही. त्याचे काही काही दुसरे उपद्योग चालू होते. अकाउंट्स रायटिंग करत होता, कुठे लेक्चर देत होता. त्याला जेवढं काय अकोमोडेट करता येईल तेवढं मी केलं. मला आनंद झाला खरं म्हणजे, कारण आपल्याला जे जमतं ते करायचं. कोणाला मदत होत असेल चांगलं आहे, असंच माझा स्वभाव राहिला.
त्याला जागेची अडचण आली, माझं ऑफिस तसं पडलेलं होतं, त्याला सांगितलं घे तू वापर, काय हरकत आहे. त्यांनी त्या सुरुवात करून आज एवढं मोठं यश कमावलेलं, मला त्याचा खूप आनंद वाटतो. थँक्यू धन्यवाद. लाइफ इनके जिंदगी में आपने काफी बड़ा योगदान दिया हुआ है इन विचेवर वेज आपने किया हुआ, एंड बिकॉज यू आर अ पार्ट ऑफ हिज लाइफ, यू आर अ पार्ट ऑफ आवर लाइफ ऑल्सो. सो वर्क, पर्सनल रिलेशन, आप सब लोग यू बीन अ वेरी गुड, आप लोग सबने अच्छे से कंट्रीब्यूट किया हमारे जिंदगी में. सो जस्ट वांट टू थैंक यू. एंड इस मूवमेंट पे आप सबका इधर होना भी आई थिंक इट्स अ ब्लेसिंग, बिकॉज नॉट एवरीबडी इज ब्लेस्ड टू हैव ऑल देयर क्लोज वंस कम टुगेदर एट दिस स्पेशल मोमेंट. सो जस्ट थैंक यू एवरीवन. Thank you. जस्ट लाइक सिद्धार्थ ने जैसे बोला, सब लोगों ने कंट्रीब्यूट किया है सम और द अदर वे टू ब्रिंग अस टू हियर टू दिस डे. सो थैंक यू सो मच एवरीवन एंड हैप्पी बर्थडे. बट जय जय आरत राम तुम्हारे, चरण कमल पर रहिए सीता, मंगल गावे सखिय समेता, प्राणनाथ रघुनाथ मुरारे. जय जय आरत राम तुम्हारे, छत्रग्रहे कर लक्ष्मण भ्राता, आरत करत है कौसल्य माता, प्राणनाथ रघुनाथ मुरारे. जय जय आरत राम तुम्हारे. अभी